शक्ती 100% आहे, 100% दैव शक्ती आहे, परंतु ती दैव शक्ती त्याच कर्म चांगलं असेल. बरोबर आहे. या दिंडीमध्ये खूप लोक सामील होतील, परंतु इच्छा त्यांची पूर्ण होईल ते मनापासून समर्पण असेल. आणि माझ्या जीवनामध्ये असं दृष्टांत झाला की अगोदर मी 18 वर्ष आर्मीमध्ये सर्व्हिस करून रिटायर आहे. आता मला 6.5 वर्ष कंप्लीट झाले रिटायर होऊन. आणि मला 2 मुली आहे. एका मुलीचं वय एक इथं आलेली आहे, ती 15 वर्षाची आहे आणि मोठी 17 वर्षाची आहे. तर मी मुलासाठी खूप प्रयत्न केला होता, खूप प्रयत्न. आणि प्रत्येक देवाला पण मी जवळपास 1-1 लाखापर्यंत मी नवस पण केलाय. रिअल मध्ये 1-1 पण 3 मनावर ते संत लोक सांगतात पहा, एक गडी आधी से पुनी. आणि त्याच टायमाला आणि एक गोष्ट अजून सांगतो की देव तुमच्यासाठी कधीच येणार नाही. गजानन महाराजांची तुम्ही किती भक्त करा, गजानन महाराज तुमच्यासाठी येणार नाही. परंतु माझे मोठे भाऊ, मी त्यांना मानतो असे श्री प्रल्हाद धनाजी बोडखे, माहिती नाही. आणि मी 2000 आणि प्रल्हाद भाऊला पण सांगितलं. 8 वर्ष थांबल्यानंतर त्यांनी माझ्यासाठी, जिथून मी त्यांना बघितलंय की पायी यात्रा केली, आणि त्यांनी गजानन महाराजांचं माझ्या समोर बोललं होतं की मी इथं दिंडीला येणार नाही जर तू यांची इच्छा पूर्ण नाही केली. आणि 2000 आणि त्याच कार्यक्रमामध्ये आता पण मी कार्यक्रम घेऊन आलो शेगाव मधून, आणि त्या कार्यक्रमामध्ये मला गजानन महाराजांची मूर्ती गिफ्ट दिली. प्रेग्नेन्सी राहिल्यानंतर मनामध्ये असं होतं की मुलीचं असेल असं वगैरे खूप गोष्टी होत्या, परंतु ते बाळपण आज सोबत मी राहू द्या, काही राहू द्या आमचं. आणि तो इतका हेल्दी आहे, आपण मुलांना बघतो, परंतु आमच्या घरामध्ये आज त्याची पॅरासिटामॉलची छोटी औषधाची बाटली असते ना, ती औषधाची बाटली पण नाही. तर फक्त 100% देव करतो, फक्त मनापासून भक्ती पाहिजे. आपण नशिबाच्या भरोश्यावरती बसतो. नशीब या जगामध्ये नसतं. आतापर्यंत आपल्याला सांगितलं जातं नशिबात घडलं, सोबत होणार आहे ते आजच्या कर्मावर डिपेंड आहे. केलेल्या कर्मामुळे भोगताय. आणि कर्म जर चांगला असेल तर तुमच्या संपूर्ण इच्छा पूर्ण होतात. आणि देवाला मी भक्ती 5 प्रकारची, बरोबर ना. भारतामध्ये रामाचे मंदिर जे असतं की हनुमानाचे, त्याच्या सोबत जसं मिशन आहे आपलं अध्यात्मानंतर मनाला एकदम भक्तिमय वातावरण करण्याचं, परंतु त्याच्या सोबत माझं एक मिशन आहे नाहीये. कारण आरोग्य म्हणजे जर डॉक्टर असते ना, तर आज डॉक्टर खूप वाढले, बिमारी वाढल्या का लागतात ते समजणं गरजेचं आहे. डॉक्टरांना देव मानतो ना आपण आपल्या सवयी बदलत नाही आणि नंतर मग डॉक्टरांना दोष देतो, बरोबर आहे. तर त्याच्याकरता आपल्या सवयी त्या चेंज करणं गरजेचं आहे. आणि त्या चेंज की हर्बल लाईफ किंवा वेट लॉस, वेट गेन, वजन कमी जास्त करणं हे माझं डाव्या हाताचा खेळ आहे. परंतु तुम्ही निरोगी कसं राहू शकता, कारण खूप काही चुका आपल्या रोजच्या जीवनातून होतात आणि त्याच्यामुळे आपलं जे आरोग्य ते बदलत जातं. आज हॉस्पिटलमध्ये जी गर्दी आहे ना, ती गर्दी फक्त आपल्या चूक म्हणजे काही मी कोणाला औषधी गोळ्या वगैरे काही देत नसतो. मी फक्त राहणीमान बदलतो. त्याच्यामध्ये लोकांनी काय खायला पाहिजे, काय नाही खायला पाहिजे लोकांनी, कारण हे गरजेचं आहे आपल्याला की आपली चूक. आणि नक्कीच इथं बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी या पूर्ण टीमचे धन्यवाद मानतो. आणि नक्कीच गजानन माऊलीच्या चरणी ही प्रार्थना मनापासून करतो. इथं आलेल्या प्रत्येक व्यक्तीचं स्वप्न पूर्ण हो, जी इच्छा घेऊन इथं आलं ते सर्वांचं पूर्ण हो, ही मनापासून गजानन महाराज